गावामध्ये एक म्हातारा माणूस होता, तो रोज शिव्या द्यायचा गावाच्या लोकांना त्या घरापुढून गेलं की. बाप होता, पोरांनी समजून सांगितलं बाबा नका शिव्या देऊ, गावात राहायचं रोज. मरता मरता शेवटी पोरांना जवळ घेतलं, बाबा एकच इच्छा पूर्ण करा, मला लोक चांगले म्हणले पाहिजे म्हणे. आता आयुष्यभरीने शिव्या दिलेत नाही, कोण चांगलं म्हणणार. तर दोघा भावांनी विचार केला काय करायचं आपल्या बापाला चांगलं म्हणेल. त्या बापाने दुसऱ्या दिवशी अंत्यविधी केला, 10वा 14वा झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे अशा काठ्या घेतात, येणाऱ्या जाणाऱ्या ठोकायला सुरुवात केली. अख्ख्या गाव गेले की ठोकणं. गावचे लोक म्हणले पहिला बरा होता. बाप निदान शिव्या तरी नाही कळायला अजून. कोणत्या माणसाला चांगलं म्हणणार तुम्ही, याला निवडून द्या. जगाकडे पाहूच नका, तुम्ही किती कमवलं ते पहा. ते ज्ञान असेल किंवा धन असेल, रोज कमवलं पाहिजे. महाभारतातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. महाभारत जिंकल्यानंतर युधिष्ठिरच्या घरी महर्षी व्यास आले आणि महर्षी व्यास युधिष्ठिराला सांगतायत, युधिष्ठिरा दिवस कसा खर्च करायचा. लक्षात येते तुम्हाला. आपली पोरं बघा, काही काही गावं फार भाग्यवान आहे महाराज. सकाळी उठले की बाया काम करतात आणि सगळी मंडळी त्या हॉटेलवर येतात. चहा पाणी गप्पा, कोण कुठे गेलं, कोण कुठून आलं, कोण पडणार, कोण उठणार वगैरे वगैरे. आणि असे भजे खातात ते लोक आणि त्यांना घरचे भजे चांगले लागत नाहीत बरं का. एक श्रीमंताचं घर होतं, मला म्हणे महाराज इतकं चांगलं आमचं घर आहे, आमच्या मुलाला सांगा हॉटेलात चहा पिऊ नका, दूध पावडरचं मिळतं, समजून सांगा. मी त्याला सांगायला गेलो त्याला की अरे घरात चहा पी जा दुधाचा वगैरे. ते म्हणे महाराज जी टेस्ट हॉटेलमध्ये येते ती घरात येत नाही. जी बशी आहे ना ती सर्व धर्म समभाव आहे. त्या बशीला किती लोकांचं तोंड लागलं असेल नाही का. काय मला सांगा ना तुम्ही, काय आपल्या डोक्यात बसलेलं असतं काय नाही. शुद्धता नकोच आहे आपल्याला. आणि तरी देखील आपलं आतलं ज्ञान एवढं उतावीळ होतं, सांगितल्याशिवाय राहवत नाहीत. मी त्या मुलाला 2दा 3दा दाबलं. क्लर्क माणूस आहे तो, त्यांना सांगत होता जो 3 वेळा निवडून आलाय पुढच्या वेळेस तुम्ही काय केलं पाहिजेत. आमदार त्याला व्हायचे ना, याला व्हायचं का. पुढीलांचे ओझे ज्ञानोबा सांगतात ना, आपुले माथा घ्यायचे. दुसऱ्याचं दुखणं आपल्या माथ्यावर घेणं, एक तर आपलं दुःख आणि पुढं दुसऱ्याचं दुःख घेताय तुम्ही, दबता किती. कधीतरी मनुष्य म्हणून जन्माला आला, हसा, आनंदी राहा. कुठंतरी असं शोधा, असे मित्र शोधा, असे बैठक शोधा, हसलं पाहिजे, त्याच्यामध्ये आनंद अभिव्यक्त केला पाहिजे. तुम्ही आता बसलात माझ्यासमोर ठीक आहेत, याच्या अगोदरचे श्रीमंत आता राहिलेले नाहीत. आहेत का अगोदरचे श्रीमंत 2-4 पिढ्यापूर्वीचे राजे रजवाडे, कोणी राहिलेलं नाही महाराज. संतच राहू शकतात परमनंट या जगामध्ये, कोणीच राहू शकत नाहीत. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी जशीच तशी आज. 2000 वर्षापूर्वी कालिदासांचं महाकाव्य आज अभ्यासलं जात आहे. 5000 वर्षापूर्वीची गीता आज संपूर्ण जगाला तत्वज्ञान देते. हेच अजरामर आहेत. बाकी तुम्ही किती बायका केल्या, किती लग्न केले, तुमचा संसार कसा आहे, गीतेचा 16वा अध्याय वाचा तुम्ही महाराज, सगळं मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि तू ज्ञानोबारायला जर विचारलं ना, सगळं वेगळं आहे. फक्त या जगात मगाशी येताना आमच्याबरोबर एक अमेरिकेचा पोरगा आलेला आहे. त्याला ते ट्रॅफिक पाहून फार इरिटेट व्हायचं. मला म्हणतं काय शास्त्रीजी हा 2 व्हीलरवाला. अरे म्हणलं गप ना, तू आलाय 10 दिवसासाठी, तुला माणसं सहन होईना. आम्ही आता 65 वर्ष सहन करतोय. जाता जाता आमच्याकडून शिकून जा. कितीही जरी कोणी अडवं आलं तरी इरिटेट व्हायचं नाही. भावकीनं नाव ठेवू, लोकांनी नाव ठेवू. जेवायचं आपल्याला, आपल्या पैशाचं खायचंय महाराज. कोणी आणून देत नाहीये, सांत्वना देतात, त्याच्यानंतर काही देत नाहीत. आपल्याला जगायचंय. लोक अशीच आहेत, चोर माणसं राहणारच. कपडे बदलले असतील, कपडे बदल, गुन्हेगार राहणार. 3 गुणांनी जग निर्माण झालंय. सत्वगुणी लोक आहेत, अभ्यास करणार, भजन करणार, त्यांना दुसरं आवडणार नाहीत. आता आपल्याला आवडत नाही काय लोकांनी वागायचं नाही का, दुसरा विषय. रजोगुणी लोक आहेत, राजकारण करणारच. ज्ञानोबांची एक ओवी इतकी सुंदर आहे,
जगातल्या माणसाला परमार्थ कमी आवडतो, देव कमी आवडतो, सगळ्यात जास्त पद आवडतं. जन्मजात माणसाला राजकारण आवडतं. ज्ञानोबांचे शब्द, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद. काय ज्ञानोबांची प्रतिभा आहे. 700 वर्ष जग, अमेरिका सुटली नाही ना ब्रिटन सुटलंय त्याच्यामध्ये. जग स्पृहे, स्पृहे म्हणजे इच्छा करतं, पदाची इच्छा करतं. आणि जो सरपंच झालाय तो झेडपीचा दावेदार दाखवतो. आणि जर निवडून आला झेडपीला, तो आमदाराची इच्छा करतो ना, आमदार त्याला पुरा पाडतो. आमदाराला, खासदाराला भीती वाटते की आमदार पुढे येतो काय. माझा याला प्रतिस्पर्धा आहे, शब्द विसरू नका. प्रतिस्पर्धाच सांगतोय तुम्हाला, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगतोय. आणि जास्त वेळ जर खासदार झाला तर वरच्याला वाटतं मंत्रीपद मागतो काय, आता पाडून टाका. प्रतिस्पर्धा आहे, जीवघेणीत प्रतिस्पर्धा. किती कॉम्पिटिशन. जगस्पृहे, ज्ञानेश्वरी महाराज सांगतात, आस्पद एक सार्वभौम पद. मी एकटा मालक असावा, माझ्या हाताखाली जग असावं. नवरा बायकोच्या भांडण्याला कारण हाच प्रकार आहे. माझा ऐक, घराचा मालक मी आहे, नाही कळालं. देशाचा मालक मी आहे, महाराष्ट्राचा मालक मी आहे, तालुक्याचा मालक हे यालाच प्रतिस्पर्धा म्हणतात. हे दुःखाला कारणीभूत आहे. किती प्रयत्न करा तुम्ही, या जीवघेणी प्रतिस्पर्धेतून बाहेर आलं पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, सर्वसामान्य लोकांना दोनच गोष्टी आवडतात. एक राजकारण म्हणजे पद, दुसरं न मरणे निर्विवाद जगापडी. माऊली म्हणतात कोणत्याही माणसाला मरावंसं वाटत नाही. लोक वाट पाहतात 90-95 झाल्यानंतर आज खबर येईल, उद्या येईल. नाही, ते भरतच नाही. ते डॉक्टरकडे जाऊन सांगतं असं इंजेक्शन दे, शतक केलं पाहिजे. काय दिवा लावणार आहे, काळाच्या पुढं कसलं शतकन काय. एक महात्मा होता, 110 वर्ष आयुष्य होतं. आमच्याकडे एक म्हण आहे बरं का साधू लोकांमध्ये, वेश्या कमी वय सांगते आणि साधू जास्त वय सांगतो. 65 असलं ना एखाद्याचं तर अजून सांगणार 85, का त्याला वाटतं मी जास्त जगतो. अरे जगून काय केलं तू. मग काही संतांना मान काय आहेत, 125 वर्ष जगले, याच्यामुळं मान नाही, वयामुळं मान. 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगून समाधीला बसले, त्यांना मान आहे. 122 वर्ष जगून केलं काय, कीर्तनात सांगू काय. ज्ञानोबराय म्हाताऱ्या माणसाबद्दल बोलतात बरं का, नवसी होती इतरे निधनी माझ्या. घरातले माणसं कंटाळतात, तो पॅरालिसिस झालेला असतो, चालता बोलता येत नाही, शरीरला एका ठिकाणी पडून पडून बेड सोर्सेस होतात. घरातले कंटाळतात. शेजारची लोक घराचं दुःख पाहून शब्दप्रयोग काय, नवसी होती इतरे. आपल्या घराच्या बाहेरचे लोक नवस करतात, ह्या माणसाला, ह्या मुलाला मुक्ती मिळावी, लवकर माणूस जावा. हे काही जीवन आहे का हो. जगून काय केलं, जगणं पुरुषार्थ नाही. माऊली म्हणतात काय करावं त्याला, न मरणे निर्विवाद जगापडी म्हणजे आवडतं जगाला. विठ्ठल विठ्ठल. अजून एक विषय सांगतो, तुमच्या लक्षात राहील. खूप छान विषय आहे, चांगला आठवला मला तुमच्याकडे पाहून. झोपले नाही म्हणून आठवला. महाभारताचं युद्ध संपलं आणि भीमाने जी गदा मारली ती कमरेमध्ये मारली. दोन्ही पाय गेले, खालचा भाग गेला दुर्योधनाचा, इथून फक्त वरचा भाग राहिला. नीट ऐका बरं का, हे दुर्योधन तुम्हाला रोज दिसतील. खालचा भाग गेलाय बरं का, त्राण राहिलं नाही, गदा कमरेला लागलेली होती. आणि रात्रीच्या वेळेस त्याला भेटण्यासाठी, हे महाभारतातलं प्रकरण आहे बरं का, अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य रात्रीच्या वेळेस भेटायला गेले. आता ही वारकरी लोक बरं का, कृष्ण पांडव, यांना वाटलं मेला बिचारा, लगे करा राज्याभिषेक, तरी शपथविधी कसा करायचा काय. पण यांना दुर्योधनाचा अंतकरणच माहिती नाही, दुष्ट लोकांचा अंतकरण. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय फिरू शकतात, त्याला दुर्योधन म्हणतात. अर्धा गेलेला आहे. कृपाचार्य, अश्वत्थामा गेले, रात्रीची वेळ, त्या काळात लाईटी नव्हत्या, तिथं गेले, शोधून काढलं आणि दुर्योधनाजवळ बसले. मला सांगा, तुम्ही अर्धे मेलेले आहेत ना, तास 2 तास, एखाद दिवस तुमचा प्राण शिल्लक राहिलेला आहे, आता तरी सुधरा. दुर्योधन काय म्हणतो माहिती आहे का, अश्वत्थामा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत युद्ध संपलेलं नाही, मी तुला सेनापती म्हणून नियुक्त करतो. अश्वत्थामाला गण लावला आणि हे शपथविधीच्या तयारीत. आणि इकडं काय चाललंय,
अश्वत्थामाला सेनापती नियुक्त केलं आणि सांगितलं नायनाट करा, मला मुंडकेच पाहिजे. काय वृत्ती हो, संपलं ना सगळं. अर्ध शरीर पॅरालिसिस झालाय, पाय मोडलेत, चालतात नाही. जो दुर्योधन वज्रदेही होता, दोन्ही पाय संपलेत, तो हे म्हणतोय तुला मी सेनापती करतो, तू बदला घे. आणि ते ब्राह्मणाचं पोर बिचार अश्वत्थामा, नाही का, नाही कळलं अजून. मोठेपणा दिला ना कोणताही बुद्धिमान माणूस फसतो. आजपासून तो प्रदेशाध्यक्ष, लागली त्याची वाट. आमच्याकडे एक भूसतोड कामगार सरपंचाच्या नादाखाली 5-5 एकर जमीन विकली हो. नुसतं पाठीवर हात थाप, खुश. साहेबांनी पाठीवर हात टाकलाय की आला बिचारा कामातून. पुन्हा साहेब बघत नाही की याची काय भिकारावस्था झाली. दुर्योधनाचं सांगतोय तुम्हाला मी. आणि जेव्हा तो तिघच ना, बस सेना नाही, मुद्दा समजून घ्या. एक जरी शिल्लक राहिला ना तर तो बर्बादी करतो, हा त्याचा अर्थ आहे. एक जरी शिल्लक राहिला तरी. मग ही तिघच जण, आता ही तिघच जण काय विचार करतायत. एक झाडाखाली बसले रात्रीच्या वेळेस विचार करत, एक घुबड येतं आणि एका पक्षाला मारून जातं. कुणाला कुठून साक्षात्कार होईल मला नाही माहिती, पण अश्वत्थाम्याच्या डोक्यात आलं, घोबडाने जसं आक्रमण केलं पक्षाच्या घरट्यावर, तसं आपण पांडवाच्या घरट्यावर आक्रमण करायचं. आणि हे तिघजण, 5 पांडव कृष्ण गेलेले आणि 5 पांडवाचे 5 मुलं झोपलेले, युद्ध संपलेलं आहे. आणि जी छावणी, जरा डोकं लक्षात घ्या सगळ्यांनी, छावणी आहे ती, छावणीत लोक झोपलेले आहेत. 18 दिवसाचं युद्ध, थकवा आलेला, जखमा झालेल्या, राजा मेला म्हणून सगळे झोपलेले. अहो, दोन्ही हातामध्ये टेंबे घेतले अश्वत्थामानी, एकाने तलवारी घेतल्या आणि एक गेटवर उभा राहिला. हे तिघजण. आणि झोपलेल्या माणसाला या लोकांनी जाळून टाकलं. हा महाभारत आहे. तुम्ही ही बाजू ऐकली नाही कधी महाभारताची, सांगतही नाहीत लोक, बिचारायला माहीत नसतं काय करावं. दुष्ट माणसं किती वाईट असू शकतात. प्रतिस्पर्धा किती तुम्हाला जगवते, किती नाश करायला होते जगाचा. अनुभव घेऊन पहा तुम्ही किती वाईट. एक माणूस, एक दुर्योधन जो अर्धा मेलेला आहे, तो वाटोळं करतोय. आणि जेव्हा ते पूर्ण छावणी पेटली जाते, लोक पळायला लागतात, गेटमधून यायला लागतात, तिथं कृपाचार्य दोन्ही हातात तलवारी घेऊन येणाऱ्याचं मुंडकं छापतात. मला कधी कधी 2 तुलना कराव्याशा वाटतात. शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी बाजीप्रभूने आपलं प्राणदान दिलं, गेट खिंडीत उभं राहून. आणि हे एवढे मोठे लोक पळत होते रात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीला मुंडके छाटले महाराज. याला म्हणतात महाभारत. प्रतिस्पर्धा आहे. झालं काहीच नाही, विजय मिळाला नाही, पण द्रौपदीचे 5 पोरं मारली गेली महाराज. 5 मुलं जे कुळाचे होते, वंश होता. आता एवढ्या मोठ्या महाभारताच्या मालकाचा वंश शिल्लक राहत नाही. तुझे 1 एकर तिथे पिकत नाही, 2 कोंबड्या, वंशाला दिवाण लागत नाही, पण दुसरं लग्न कर म्हणून पोराच्या मागून. कशात, कुठलं काय प्रकार डोक्यात. प्रतिस्पर्धा कुठंतरी आपल्या मनात वाटतं ती प्रतिस्पर्धा असावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे प्रतिस्पर्धा करणारे आहेत ना, हे आयुष्यात सुखी राहू शकत नाही. का, जिथं आनंद आहे, सुख आहे, ती दिशा ज्यांना कळत नाही, कुणीही असो. पहिल्या चरणात भक्ती प्रेम सुख भक्ती प्रेम सुख आत्मनिष्ठ
खगरी झाले निवडणूक पंडित वाचका पंडित भक्ती प्रेम सुख चिरविणानी पंडित वाचका पंडित वाचका पंडित वाचका प्रतिस्पर्धा करणारे 3 लोक या अभंगात सांगितलेत. त्याचा अर्थ मी आत्तापर्यंत तेच सांगत होतो. प्रतिस्पर्धा. पंडित लोक असू द्या, तुकोबराय म्हणतात, वाचक असू द्या, वाचन करणारे, आणि ज्ञानी असू द्या, या तिघांनाही प्रतिस्पर्धेमुळे भक्ती प्रेम सुख मिळत नाही. हा अभंग आहे आजचा कीर्तनाचा. तिन्ही या पंडित, वाचका, ज्ञानी. तुम्ही तिघही अभ्यास करून पहा. हे 3च लोक आहेत जगामध्ये. एकाचं वाचन जास्त असतं. आमचा मित्र आहे, त्याचं नावच मी लायब्ररी ठेवली होती. ओवी नाही आठवली की त्याला बोलायचं, लगेच त्याने ती ओवी सांगायची. वाचक. पंडित. आता ज्ञानी सांगितलं तुम्हाला, मरेपर्यंत जगाचं नुकसान होईल असा विचार करणारे हे लोक असतात. बुद्धीचा वापर केवळ विनाशाकरता करतात. मी संपलो तरी चालेल, दुसऱ्याला सोडणार नाही. ज्ञानोबरांचं 9व्या अध्यायामध्ये एक चित्र आहे, वेगळ्या अर्थाने पण दृष्टांत फार गोड आहे. तुम्ही सगळे खेडेगावातल्या लोकांनी पाहिलेला असतो. नागाने बेडूक गिळलेला असतो. ज्ञानोबरांची ओवीतलं शब्दचित्र आहे बरं का. आता अर्धा बेडूक गिळलेला असतो, अर्ध जिवंत असतं. त्या बेडकाच्या पुढं चिलट येतं, डास येतो. आता आपण संपलोय ना, नाही कळालं, मग त्याला डासाला तरी जगू द्या ना. आपण अर्धे संपलोय. माऊलीचा शब्द, दरदुरे सापे गिळजत आहे उभा. उभा म्हणजे संपूर्ण, संपूर्ण गिळणार आहे. त्याला अर्धा गिळलेला आहे की तो माश्या वेटाळी जिव्हा. समोर डास आले की नाही कळालं. अशी अवलादीत महाराज. आपण संपलोय, आपल्याला काही करता येत नाही. पण गावाचा असो, देशाचा असो, लोकाचा असो, अशा युक्त्या सांगतात नुकसानच झालं पाहिजे. सुखी घर होतं रामचंद्र प्रभूचं, सुखी घर होतं. रामाचा राज्याभिषेक होणार आहे असं ऐकल्याबरोबर कैकेयीनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ टाकली. नाही कळालं. दुःख नाही झालं कैकेयीला. इतकी सरळ अंतकरणाची कैकेयी होती. शेजारची लय वाईट. सुखी संसार आहे, पती पत्नीमध्ये प्रेम आहेत, मुलांमध्ये प्रेम आहेत, एका जीवाने राहतात. मंथरेला सहन नाही होत. एक मंथरा संपूर्ण रामायणाला कलांटली देते. बरं, कुणामुळं घडलं रामायण? कैकेयीमुळं. मग ती माळ कशाला काढून दिली कैकेयीने? मोत्याची माळ मंथरेला दिली. इतकं सरळ अंतकरण कैकेयीचं. पण काही वारकरी सुद्धा असे असतात, नको तो रस्ता. वारकरी जर उद्या उभा राहिला कीर्तनाला, चांगलं आहे का ते? आमचं एक कीर्तन करायचं, कीर्तनाला फार लोक जमतात. त्याला जाऊन लोकांनी सांगितलं की उभा राहा. मी सांगू का तुम्हाला तर कुठं उभं राहायचं? तो म्हणला तुम्ही सांगताय ठीक आहे, पण मला भेटतो, मला भेटायला आला. म्हटलं फक्त कीर्तनात उभा राहा, राजकारणात उभा. लोक तुझ्या पुढं आहेत, तुझ्या मागे नाही आहेत. राजकारणात लोक मागे लागतात, कीर्तन करायचे लोक पुढे असतात. नाही कळालं? लोक ऐकतात म्हणजे ऐकतातच असा अर्थ नाही त्याचा. ऐकतात फक्त. म्हणून दुष्ट लोक शेवटच्या क्षणापर्यंत, इंग्लिशमध्ये त्याला सॉफ्ट टार्गेट म्हणतात. हे जे माळकरी लोक, सज्जन लोक असतात ना, ही अशी जी सॉफ्ट लोक असतात, याला टार्गेट करतात. ते पाठीमागं असतात.
आणि यांना पुढं करत, महाराज जरा तुम्ही सांगा ना. याला अभिमान वाटतो, मंत्र्याने आम्हाला काम सांगितलं ते येतं. अरे तू सॉफ्ट आहेस, हा का नाही तुला काही फरक पडणार नाही, ते तुला पाठवतात. याला म्हणतात दुर्योधन चाल. संपलेलेत आपण, पण गावाचं वाटोळं केल्याशिवाय जाणार नाही. विठाला विठाला. माझ्या मित्राने एक जोक सांगितला होता, मित्र होता, जोक सांगितला होता त्यांनी. गावामध्ये एक म्हातारा माणूस होता, तो रोज शिव्या द्यायचा गावाच्या लोकांच्या घरापुढून गेलं की. बाप होता, पोरांनी समजून सांगितलं बाबा नका शिव्या देऊ, गावात राहायचं रोज. मरता मरता शेवटी पोरांना जवळ घेतलं, बाबा एकच इच्छा पूर्ण करा, मला लोक चांगले म्हणले पाहिजे म्हणे. आता आयुष्यभरीने शिव्या दिलेत नाही, कोण चांगलं म्हणणार. तर दोघा भावाने विचार केला काय करायचं आपल्या बापाला चांगलं म्हणेल. त्या बापाने दुसऱ्या दिवशी अंत्यविधी केला, 10वा 14वा झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्याकडे अशा काठ्या घेतात, येणाऱ्या जाणाऱ्या ठोकायला सुरुवात केली. अख्ख्या गाव गेले की ठोकणं. गावचे लोक म्हणले पहिला बरा होता. बाप निदान शिव्या तरी नाही कळायला अजून. कोणत्या माणसाला चांगलं म्हणणार तुम्ही. याला निवडून द्या, तो रंग दाखवतो, मग असं वाटतं पहिलाच चांगला होता. विठाला विठाला. सुरुवातीला वाटतं की हा काहीतरी करेल. आमच्याकडे रोज पाहतो आहे मी नवीन सरपंच, आणि 4-5 वर्ष झाले की तेच गाव मला सांगितलं महाराज पहिलाच बरा होता, आपली जरा निवड चुकली. पहिला शिव्या देत होता. नाही कळालं तुम्हाला. दुष्ट प्रवृत्ती आहेत, प्रतिस्पर्धा आहे त्यांच्या अंतःकरणात. सावली सुद्धा पडली नाही पाहिजेत. नारद भक्तिसूत्रात सुखी होण्याचं लक्षण सांगितलंय. काहीही करा, नाही देव भेटला तरी चालेल, पण वाईट माणूस भेटता कामा नये. दुःसंग सर्वथैव परित्यज्य. वाईट माणसाची संगती सुटलीच पाहिजे. नाही देव भेटणार, नुकसान तर नाही होणार. नाही कळालं. 5 मुलं मेले महाराज द्रौपदीचे. अर्धा दुर्योधन समाप्त करून गेला, वंश समाप्त केला त्यांनी. कृष्ण होता म्हणून बरं झालं, नाही तर अजून किती वाटोळ केलं असतं जाता जाता सांगता येत नाही महाराज. देव पाठीमागं होते म्हणून द्वारकेचा राणा, नाही तर वारकरचं काय खरं असतं का. हे सगळे एकच. मला सांगा, जर त्या काळात लोकशाही असते, दुर्योधनाच्या काळामध्ये ग्रहित धरा, त्या काळात लोकशाही आहेत. 8 अक्षौणी सेना पांडवाची आणि 11 अक्षौणी सेना, आणि मतदान झालं असतं तर कोण जिंकलं असतं, कोण जिंकत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे कसेही असले यांचा चेहरा सुखी नसतो, यांचं अंतःकरण सुखी नसतं, यांच्या अंतःकरणात समाधान नसतं. ज्ञानोबारांनी फार सुंदर लक्षण केलं बरं का. पुण्यवान माणूस ओळखायचा आहे का, ज्याला पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते तो पुण्यवान. ही माऊलीची व्याख्या आहे. माऊली सांग, दर्शने प्रशस्ती ही पुण्यपुरुष. पाहिल्याबरोबर चांगलं वाटतं अंतःकरणामध्ये. एस टी स्टँडला जा, रस्त्याने जा, कधी न भेटलेले माणसं पाहिली की समाधान वाटतात. आणि काही काही अशा असतात, भेटल्या भेटल्या चप्पल काढावी वाटते, संबंध नाही, काही संबंध नसतो, आपला ओळखही नसते, पण चेहराच पावत नाही. अंतःकरणातली दुष्टता चेहऱ्यावर येते अंतःकरण, आणि ती येणारच. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसारात कितीही कौशल्य मिळवा, भक्ती सुख दुर्लभ आहे. 2 शब्द आहेत बरं का, भक्ती प्रेम सुख, हे दोन्ही ठिकाणी शब्द चालतो. भक्ती सुख दुर्लभत्या आणि प्रेम सुख दुर्लभत्या, फरक आहे बरं का. काही काही संत लोक आहेत बरं का, त्यांना देव मिळालेला नाही, पण गावाचं प्रेम मिळतं, याला प्रेम सुख म्हणतो. एखादी बाई गावामध्ये चांगली वागली असेल, आदर्श वागले असेल, गावातला प्रत्येक माणूस तिला आजी म्हणून जवळ करतो. गावाचं प्रेम मिळतं. कशामुळं. तरुण पोरं म्हणतात आमच्या गावचं भूषण आहे. दिसायला कशी नाही पाहत, वागायला कशी पाहतात. काही काही पोरं जे कधी भेटले नाहीत हिरोईनी, त्यांचे वॉलपेपर ठेवतात फोनमध्ये. जिने जीव घातलं, जिने मोठं केलं, त्या आईला नीट बोलत नाहीत, पण जी कधीच भेटली नाही तिचा वॉलपेपरला फोटो. पोरं बघतो ना आम्ही. मी विचारलं कधी भेट आपली कसली भेट. एक वकील होता
आणि ते कॅलेंडर आणलं होतं. तर ते वकील म्हटलं तर कोणी फुकट देतं ना कॅलेंडर कंपनीचं. हिरोईनचे फोटो आणि त्या बायकोनी चहा आणला ना, हा त्या हिरोईनकडेच बघत होता. कोणत्या? तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव. आम्हाला हा त्रासच नाही. आणि तिने चहा आणला, पाहिलं की नवरा त्या कॅलेंडरच्या बाईकडे पाहतो तसाच आदळला. कपही फुटला, बशी फुटली, चहा पायावर. दणकीन जागा झाला गरम लागल्याबरोबर. काय झालं? काय पाहत आहे म्हणे. घ्या तिच्याकडून चहा. अगं ती हिरोईन आहे, ती कशी चहा देईल? कशाला पाहत होता तिच्याकडे? नाही मी आता वकील. मी असा विचार करतो, तू जर अशी असती तर. वकील आपण ती पण त्याचीच बायको आहे ना. याचे सगळे दोष तिच्यामध्ये आलेले आहेत ना. ती म्हणली मी जर अशी असते ना तुला झाडू मारायला ठेवलं नसतं. मी तशी नाही म्हणून तुझ्या जवळ आहे. काय करणार तुम्ही? तुम्ही ज्ञानी असा, पंडित असा, बुद्धिमान असा, प्रेम सुख नाही आहे. प्रेम सुख, भक्ती प्रेम सुख नाही आहेत. भक्ती सुख नाहीत. 3 प्रकारचे परमार्थिक माणसं असतात. भक्ती करणारे असतात, त्यांना भक्तीचं सुख असतं. संसारातली माणसं, काही संत मंडळांना समाजाचं प्रेम सुख मिळतं. आणि जे ज्ञानोत्तर संत असतात त्यांना भक्तियुक्त प्रेम सुख मिळतं. विठाला विठाला. त्यामुळे महाराज हे ठीक आहे व्यवहारातलं, पण जर एखादा योगी असेल, समाधी साधणारा असेल, मग त्याला हे सुख मिळणार नाही का? आत्मनिष्ठ असू द्या. योगी चांगदेवाला जर सुख मिळालं असतं तर तो ज्ञानोबाला शरण आला नसतं. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ आहे. भक्ती सुख मिळत नाही. मी हा अभंग काय घेतला माहिती? तुमच्यासाठी घेतलाय. तुम्ही या 4पैकी कोणीच नाहीत. पंडित नाही, वाचक नाही, ज्ञानी नाही, योगी तर नाहीच. मग काय समाधानी आहात? काळ भैरवनाथावर तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, आणि त्याचं भक्तीचं सुख तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. देवाने जर कृपा केली तरच हे शक्य आहे, बाकी शक्य नाही. शेवटच्या चरणात सांगतो, तुम्ही कृपा नारायण वाव कामणे कृपा
आत्मनिष्ठ झाले माझे जीवन आत्मनिष्ठ झाले माझे जीवन सुख आत्मनिष्ठ झाले माझे जीवन मुक्त आत्मनिष्ठ झाले माझे जीवन मुक्त आत्मनिष्ठ झाले माझे जीवन मुक्त आत्मनिष्ठ झाले हरि भक्ति सुख धन भंग हरि भक्ति सुख आत्मनिष्ठ झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ आपण जेव्हा देवाकडे जातो ना तर आपली भावना काय ते पहा. तुका म्हणे कृपा करील नारायण, इतकं मोठं वाक्य तुमच्या लक्षात येणार नाही लवकर. देवाने तुकोबाराय म्हणतात बरं का, तुकोबारावर विश्वास ठेवा. तुकोबाराय म्हणतात देवाने कृपा केली तर. याला याला हे असं उत्तर आहे, याला आम्ही गोलगोल उत्तर म्हणतो. एखादा माणूस आहे समजा, त्याला म्हटलं की बा काय काय विचार आहे, काय नाही आमदारकीला उभं राहायचं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, तिकीट दिलं तर. तसा अभंग आहे. देईल का नाही कोण सांगणार आहे त्याला. काय पक्षश्रेष्ठीच्या मनात असतं काय माहिती, असतंच का नाही हे माहिती नाही अजून. तुम्ही त्याच्या मनात बसला पाहिजेत. अर्थ नीट आहे का, तुम्ही पक्षश्रेष्ठीच्या मनात बसला पाहिजेत. तुम्हाला एका मिनिटात कुठल्या कुठं नेतात. तरी होय राणा रंक त्याचा. कधी तुका म्हणे आले समर्थाचे तरी होय. मागे माझ्या समोर एक 2-3 अशा घटना घडलेल्या आहेत. पूर्वी मोठं राज्य असायचं, इंदिरा गांधीचं राज्य. तिच्या मनात आलं की वरून फोन यायचा, याला आमदार करून टाका. विधान परिषदेवर गेला माणूस. कालपर्यंत आमच्याजवळ बसणारा माणूस दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये तुका म्हणे आले समर्थाचे. मी त्या आमदाराला विचारलं नेमकं तुम्ही काय केलं. काय नाही, तिच्या नावाने बॉम्बा मारल्या. मराठी कळते का. पक्ष नेतृत्वाला दाखवण्यासाठी जबरदस्ती रस्ता रोको करावा लागतो. त्यांनी दखल घेतली पाहिजे. नाही वारी आणि सप्ताह म्हणजे काय, त्यांनी दखल घेतली पाहिजे, बाकी काय आहे. रस्त्याने कशा करता चालायचं आपल्याला, का कीर्तन ऐकायचं, का भजन. भजन म्हणजे काय, त्याच्या नावाने बोलायचं हो. आमचे संत काय त्याच्या मनात आलं पाहिजे. संत दुसरे काही नाही, त्याच्या मनात बसतात. रामकृष्ण गीती गात
का नामचिंतन करायचं? हरिमुखे का? आपल्या अंतःकरणात नाम स्थिर झालं पाहिजे. नाम स्थिराबरोबर नामी स्थिर होतो. ज्याच्या हृदयामध्ये नाम स्थिरावलं त्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्थिरावतो. याचं उत्तम उदाहरण, जे लोक चमत्कार मानत नाहीत ना, त्या सगळ्यांना सांगणे तुकोबारायचा अभ्यास करा. तुकोबारायांचा अभ्यास करा. हे जे लोक म्हणतात ना तुकोबाराय श्रीमंत नव्हते, त्यांच्यासारखं श्रीमंतीच नव्हती महाराज. विश्वंभर बाबा त्यांचे मूळ पुरुष, जावळी खोऱ्यातले, आणि सावकारकीच्या निमित्ताने देऊला स्थिर झालेले. आणि सगळं गेलं, जाऊ द्या, सगळं गेलं, पण सगळं कोणासाठी गेलं? देवासाठी गेलं, तुमच्यासाठी नाही हो. भावकीने लुटलं, आमकेने दगा दिला, असं तुकोबारायांचं घडलेलं नाही. देवासाठी सगळं सोडून दिलं त्याने. शेवटीचा दिस यादसाठी केला, बरबादी स्वीकारली, त्याच्या मनात राहावं. आता त्या काळातला एक प्रसंग आहे बरं का, तुम्हाला आत्तासुद्धा त्याचे संदर्भ लागतील. दुष्काळ पडला ना, ठेकेदाराची चांदी होते, वाटच पाहतात. बजेट होतं ना, पॅकेज मिळतं, तुम्हाला नाही हो. तसं त्या काळात दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये पैसे डबल करण्याची संधी तुकोबारायला आली. आणि गावातले सगळे सावकार तुकोबारायला सल्ला देतो, महाराज संधी आहे, जमिनी लिहून घ्या, रजिस्ट्री करा, मोठे सावकार व्हा. मला सांगा, असे सल्ला देणारे आज जिवंत आहेत का हो? त्याची खानदान तरी आहे कोणाच्या लक्षात? दुष्काळात ज्यांनी लोकांना मदत केली आणि देव लक्षात ठेवला, त्या तुकोबारायांचा आज गजर होतो. रामकृष्ण देवासाठी सोडलेत, हा चमत्कार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, किती बुद्धिमान असू द्या, पंडित वाचक, गाथ्याचा अर्थ लावून दाखवा, माथ्यातच शिरत नाही हो. अभंगच बसत नाही. अशी वाकडे तिकडे अभंग म्हणतात लोक, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की ह्यांनी म्हणूच नाही. काय माझा मुद्दा, ते अभंग हृदयातून आले. तुकोबारायांचा शब्द पहा. त्यांना विचारलं, महाराज किती गोड अभंग लिहिताय तुम्ही, गाताय तुम्ही, याचा अर्थ काय होतो? तुकोबारायांचा अभंग फार सुंदर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज, पक्क लक्षात ठेवा बरं का तुकोबारायांचे शब्द. तुका म्हणे मज, बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही तुकोबारायांचे जर शब्द ऐकले ना, श्रेयानंता मधुसूदना पद्मनाभा, शेतकऱ्याला हे शब्द सुचत नसतात महाराज, कळतंय तुम्हाला? आणि त्याच्या पाठीमागची भावना सांगतो, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारा, पुसावेसी हेच वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील, हे जीवन आहे. तुका म्हणे कृपा, कधी तो कृपा करतो. एका शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये वेदतुल्य शब्द जन्माला आले, हा चमत्कार येतो. मला सांगा, त्यावेळेस काय इंटरनेट होतं? आणि जे इंटरनेट गुगल सगळं आहेत, पोरं शहाणे झाले का? अमेरिकेमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो, त्याचं ते GPS फेल झालं. तिथं 15 वर्ष राहणारं पोरगं फिरलं, कोणत्याही गलीत फिरायचं. मी म्हणलं काय झालं? ते म्हणजे GPS फेल झालं. म्हणलं तुझं घर तुला सापडत नाही का? म्हणजे नाही सापडत. मग ते म्हणलं बापाला फोन कर. बापाने व्हॉट्सॲपवरून लोकेशन पाठवलं ना, आम्हाला शोधून काढलं. कोण बुद्धिमान आहे? ह्या सोशल मीडियाने व्हॉट्सॲपनी बुद्धी गेली. पहिले लोक रस्ता लक्षात ठेवायचे, इथून असं आहे तिथून तसं आहे, काहीच नाहीत. यंत्रावर डिपेंड, सगळ्यावर डिपेंड, काही केलं तरी त्याच्यावर डिपेंड. माझा मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे, काहीच नव्हतं 450 वर्षापूर्वी, आणि तुकोबारायांच्या हृदयात देव बसतो आणि गाथा जन्माला येतो. महाराज तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म. वर्म शब्दाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. परमार्थ कसा करायचा याचं वर्म कळलं तर परमार्थ आहेत. गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, रोज लोकांचा हरिपाठ पाठ आहे. फक्त पाठच आहे, अर्थाकडे पाठ आहे. काही कळत नाहीत महाराज. आता एक ग्रंथ लिहिला आहे मी, पुढच्या महिन्यात येईल, हरिपाठ मंथन म्हणून. एक एक शब्द इतके कठीण आहेत. मागे एक खूप चांगला विषय आला, तुम्हाला त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, आत्ताच सांगतो, सांगायच्या अगोदर. बाबा महाराज सातारकरांकडे बसलो होतो आम्ही, आणि त्यांना नवी मुंबईमध्ये विठ्ठल मंदिरासाठी जागा घ्यायची होती. 2-3 वर्ष झालं जागाच मिळत नव्हती. मला सांगितलं काय करावं लागेल. म्हणलं महाराज थोडंसं द्या.
टेबला खालून थोडंसं द्या. मी असं कसं काय करेल? म्हणलं माऊली सांगतात दिलं पाहिजे. किती लोकांचा हरिपाठ पाठ आहे. माऊली म्हणतात दिलं पाहिजे, दिल्याशिवाय लोक काम करत नाहीत. 700 वर्षापूर्वी सांगितलंय. तेव्हापासून मी सुद्धा काही अडचण आली की देतो. नाही कळालं? तुम्हालाही नाही कळालं काय? व्यवहार आहे हा. 3 सूत्र आहेत. 3 अभ्यास केल्याशिवाय कलेक्टर होता येत नाही. तपे विना दैवत म्हणजे ध्येय बरं का. दैवत शब्दाचा अर्थ समजू नका की एखादं दैवत आहे. नाही, तप शब्दाचा अर्थ कोणते? दुकानावर 12-12 तास माणसं बसतात मग पैसा येतो, ते तप आहे. तपाशिवाय पैसा नाही. अभ्यास करा, 12-12 तास बसावं लागतं त्यांना, मग त्यांना पदवी मिळते. कॉलेजमध्ये केवळ गेल्याने नोकरीसुद्धा मिळत नाही हो. डिग्री असते, काही फायदा नाही. तपे विना बुद्धीची प्रखरता दिसल्याशिवाय जमत नाही. गुजे विना हित, गुज म्हणजे प्रेम. जर तुमचे एकमेकाला गोडीचे संबंध नसले ना, पॉईंट काय वर मग काही सांगतच नाहीत. एक आम्ही उभा होतो आणि रस्ता चुकला. ते आमचा एक दोस्त आहे, आमचे दोस्त पण असे कधी कधी बहादर. काय सांगायचं आहे तुम्हाला, ब्रह्मचारी येत ना, टेन्शनच नाही त्यांना. आणि मी त्याच्याबरोबर गेलेलो होतो, रस्त्यावर उभा होतो. एक माणूस चुकला होता, त्याला विचारलं त्यांनी, इकडं अमक्या अमक्या गावाला जायचं जा रे म्हणे. गेलं ते, आणि रस्ता दुसरीकडे होता. याने इकडं सांगितलं. मी विचारलं, अरे तू असं का सांगितलं? यालाच राजकारण म्हणतात. लक्ष इकडं आहे, आणि भटकायचं असेल तर रस्ता कोणता दाखवायचा नाही कळालं. अजून तुम्ही पळताय हो त्याच्या मागे. जर प्रेम असेल तर आई हळूच बोलवते, बाळ असं कर. प्रेमाशिवाय हित नाही सांगत कोण. जर मित्रता नसेल ना, खरंच बोलत नाही कोणी. खरं बोलत नाही, खरं बोलण्याचं जगच नाहीत. गुजे बी नाहीत. आणि तिथलाच शब्द आहे, दिदल्या विनं. 2 वेळा चहा पाजला तर दुसरा पाजेल ना. नाही, किती छाती गोष्ट आहे हरिपाठामध्ये. दिदल्या विनं तो किती मोठा करा. आमदारकीचं तिकीट असू द्या, दिदल्या विनं. कंपनीमध्ये नोकरी असू द्या, सरकारची नोकरी असू द्या. आपल्या भारताचं नाही बोलत बरं का, बाहेरचं पण बोलतोय. सगळीकडे भ्रष्टाचार ब्रह्मदेवा इतका व्यापक आहे. जिथं जिथं माणसं आहेत तिथं तिथं काम, क्रोध, लोभ आहे. नीट ऐका. काही तुकोबारांचं वाक्य, ज्ञानोबारांचं वाक्य केवळ महाराष्ट्रासाठी भारतासाठी थोडंच आहे. जिथं माणसं आहेत त्यांच्या अंतःकरणात काम आहे, त्यांच्या अंतःकरणात क्रोध आहे, त्यांच्या अंतःकरणात लोभ आहे. श्रीमंती आपल्यालाच हवी, लोभ आहे. दुसऱ्यावर रागवत नाहीत का लोक? मग हे युद्ध कशामुळे चालू आहे तुम्हाला? म्हणून जर अंतःकरण स्वच्छ असेल, स्वतःला समर्पित करावं लागतं. दिदल्याविन, देवाला हृदय दिल्याशिवाय देवसुद्धा प्रेम देत नाही. मराठी कळली का? देवाला हृदय दिल्याशिवाय देवसुद्धा प्रेम देत नाही. तुम्ही आम्ही तर फार साधी माणसं आहेत महाराज. तुका म्हणे कृपा करील शब्द आहे, करेल शब्द नाही हा. करेलच गॅरंटी नाही, करील. तुमची लायकी पाहून, तुमची योग्यता पाहून, तुमचा अधिकार पाहून त्याला सगळं झालं आणि त्याला वाटलं. आणि माझा अनुभव असा आहे महाराज, मी या जगाचं जेव्हा निरीक्षण करतो ना, खूप चांगले चांगले बुद्धिमान लोक आहेत. आपल्या राष्ट्राला ते मजबूत करू शकतात, पण ती चमचेगिरी नाही करू शकत. बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, पण जवळची माणसं जेवढी चाटोकारिता करू शकतात नाही करू शकत. अचानक दुसऱ्या दिवशी रिझल्ट येतो, हा इतका मोठा कसा झाला?
काय नाही. गुजे विन हित. एक तर तुम्ही जवळचे व्हा, एक तर देण्याची ताकद ठेवा, किंवा तुमच्यामध्ये दम तयार करा. ह्या तिघाशिवाय संसारात सुखच मिळत नाही. हे ज्ञानोबारांचं वाक्य आहे. गरिबी झोंबली पाहिजे. 12-12 तास अभ्यास करून कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री महाराज. अभ्यासाने ते पद मिळतं. तपेविन मिळत नाही. तप करा, दैवत ध्येय प्राप्त होईल. देण्याची ताकद ठेवा बरं तुम्ही. नाही कळालं? विठ्ठला विठ्ठला. सगळ्याची माफी मागून सांगतो. आमच्या गुरुजींचा दृष्टांत आहे. माफी मागून सांगतो अगोदरच. एक स्त्री बसली होती गार्डनमध्ये. याला बरी वाटली. त्याने जाऊन सांगितलं त्याला की माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, तुम्ही आज रात्रीमध्ये माझ्याकडे या. ती अशी खवळली. लक्षात येत आहे का? ह्याने आपलं थोडंसं रेट वाढवला, 4 लाख. ती पहिल्या टप्प्यात जेवढा आवाज होता ना, पट्टी स्केल खाली आला त्याचा. काय समजताय तुम्ही? 8 लाख 4चे पुन्हा खाली. मग ते एकदम डायरेक्ट त्यांनी सांगितलं 20 लाख घे. तेव्हा आवाजच बंद झाला त्याचा, बाईचा. हाही तिथं बसलेला, ती तिथं बसलेली, 20 लाखाची बोली लावलेली. पुन्हा काहीच नाही. ते बाईने होऊन विचारलं मग, अहो तुम्ही काही बोलत नाही. काही नाही, तुझी किंमत किती पाहत होतो. नाही का, कितीला विकली जाते ही किंमत पाहत होतो. लक्षात आलं? त्याच्यात आपण बसू नका. विठ्ठला विठ्ठला. नाहीतर देवाकडे आपण जातो आणि मग मागणी मागतो, हे द्या ते द्या. ही आपली किंमत आहे. तोच पाहिजे असं ज्या अंतःकरणाला वाटतं ना, त्याला आई कडेवर घेत असते. नाही तर आई हुशार आहे. काय पाहिजे? चॉकलेट. आई सुटते. काय पाहिजे? गाडी. काय पाहिजे? मोबाईल. सगळं घे, पण मला सोड. ते पोरगं खेळण्यामध्ये आणि जिवंत आई स्वयंपाक करायला जाते. कळते का नाही? मटेरियल पदार्थामध्ये ते पोरगं गुंतत ज्याच्यामध्ये चेतनता नाही, त्याच्यात गुंतलं आणि जिवंत आईला सोडून दिलं. परमात्म्याला आपण सोडून देतो आणि भावकीमध्ये, सत्तेमध्ये, जमिनीमध्ये बांधावर. 20 वर्ष झालं मला भगवानगडावर बसून. आजपर्यंत मी लाकडं विकत घेतले नाही महाराज. 2000 माणसं रोज जेवतात आणि एका दिवसाला 50,000 विनामूल्य. 1 लाख माणसं जेवतात, लाकडावर स्वयंपाक होतो. एकदाही 20 वर्षात लाकूड विकत घेतलेलं नाही. कसं आहे? बांधावरचं जेवढे लाकडं आहेत तेवढे सगळे भगवानगड. बांधावरचे भांडणच भावाभावाचे. हे झाड कुणाचं? तो म्हणतो माझं, तो म्हणतो माझं. मग दोघंही, आमचा माणूस हजर, गडाला देऊन टाका. नाही कळालं? किती वर्ष झालेत? 20 वर्ष झालेत. अजून लाकडं विकत घेतली नाही. म्हणजे भांडणे किती मोठे बांधावरच्या. अरे तुम्ही बांध कोणाचा आहेत याच्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी पिकणारी जमीन विकून कोर्टात जात आहे तुम्ही. किती मूर्ख आहे. काय दिसे मी बांध किती मोठा आहे हो. पण इगो लागला तिथं, प्रतिस्पर्धा लागली. नाही माझाच आहेत. काय फायदा? बरं बांध मिळून जमीन गेली ना. बरं काय सिद्ध झालं शेवटी? लक्षात येतं तुम्हाला? काय सिद्ध काय झालं? परमार्थामध्ये प्रतिस्पर्धा नाही, प्रेम आहे. आणि ते इतकं प्रेम आहे, हृदयामध्ये परमात्मा बसला पाहिजे. तुम्ही थोडी कल्पना करा, थोडी. हृदयामध्ये मोठ्या माणसाचं जर प्रेम आलं तर माणसं ताठ चालतात. आमदाराची ओळख असली, मंत्र्याची ओळख असली, नो एंट्रीमध्ये गाडी घालतात लोक. आपले कोण काय का ते ट्रॅफिक बघून घेऊ आपण. ओळख. परमात्मा जर आपल्या हृदयात बसला, आपण काळाला घाबरू घे. तो काय म्हणे? कृपा. हृदयामध्ये देवाला बसवा, कृपा, मग तो करील. आणि त्यावेळेस या जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्याला प्राप्त होईल. विठोबा